नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हॅलो, मे आय हेल्प यू सर? आम्ही रूम बुक केलेली आहे. अनुजा व तन्मय. 1 मिनिट सर. येस सर. रूम नंबर 256, सेकंड फ्लोर. रिसेप्शनिस्टने रूमच्या चाव्या तन्मयकडे देत हेल्परला तन्मय व अनुजाला रूम 256 मध्ये नेऊन सोडण्यास सांगितले. तन्मय व अनुजाचे नुकतेच 8 दिवसांपूर्वी लग्न झाले होते व आता हनीमूनला लोणावळ्याला आले. तन्मय व अनुजाचे लव्ह मॅरेज होते. कॉलेजला असतानाच तन्मयच्या शांत व सोज्वळ स्वभावावर दांडगट स्वभावाची अनुजा नकळत भाळली गेली. तन्मयने मानसशास्त्राच्या पदव्युत्तर पदवीसाठी तर अनुजाने MA इतिहासला ॲडमिशन घेतलेली. एकदा तन्मयच्या वर्गातील काही मुलांनी अनुजाच्या मैत्रिणीची छेड काढल्यामुळे अनुजा त्या मुलांना जाब विचारण्यासाठी मानसशास्त्र विभागात गेली. मुळातच दबंग स्वभावाच्या अनुजाने नेहमी शांतता असलेला मानसशास्त्र विभाग अक्षरशः डोक्यावर घेतला. ज्या मुलांनी छेड काढलेली त्यांना तर प्रचंड शिव्या शाप दिल्याने संपूर्ण विभागातच गोंधळाचे वातावरण झालेले असताना तन्मय तिच्या समोर येऊन अतिशय शांतपणे तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला समजावू लागला आणि त्या मुलांची इज्जत काढणारी अनुजा काही मिनिटांतच शांत झाली आणि त्या क्षणी ती अजाणतेपणी तन्मयची झाली. त्यानंतरच्या काळात अनुजा काहीही खोटेनाटे कारण काढून तन्मयला भेटायला जात असे आणि मग हळूहळू त्यांच्या भेटीगाठीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले काहीच कळाले नाही. दोघांचे घरून लग्नाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळालेला, त्यामुळे लग्न अतिशय थाटामाटात व उत्साहात पार पडले. तसा विरोध होण्यासारखं काही कारण नव्हते, कारण दोघांच्या घराचे तसे स्वभावाने व विचाराने प्रगल्भ होते. अनुजाच्या वडिलांनी स्वतःची इंडस्ट्री होती तर आई प्राध्यापिका, त्यामुळे घरात अतिशय विश्वासाचं व मोकळं वातावरण होतं. तर तन्मयचे वडील हे वेदशास्त्र संपन्न, ज्योतिषविद्या व अनेक पारंपरिक विद्यांमध्ये पारंगत होते, त्यामुळे पुण्यात त्यांचं एक वेगळं प्रस्थ होतं व ते गुरु याच नावाने प्रसिद्ध होते. घरातील वातावरणामुळे तन्मयने देखील वेदांचा, ज्योतिषाचा बऱ्यापैकी अभ्यास केला होता, पण त्याचा ओढा मानवी स्वभावाचा अभ्यास करण्याकडे असल्याने त्याने मानसशास्त्रातच करिअर करण्याचे ठरवले होते व त्याचा अर्थात त्याने अनेक पारंपरिक ग्रंथांचा अभ्यास देखील केला होता. आज लग्नाला 8 दिवस झाले. सर्व विधी सोपस्कर उरकून दोघे निवांत वेळ काढून हनीमूनला आले होते. त्यांचा हा वेळ फक्त एकमेकांसाठी होता. रूम नंबर 256चा दरवाजा उघडून हेल्पर सामानात ठेवून निघून गेला. तसं अनुजाने तन्मयला धक्का देऊन बेडवर पाडलं व ती त्याच्यावर पडली व हळूहळू दोघेही एकमेकांत गुंतले. प्रेमाचा परमोच्च बिंदू गाठून दोघेही तसेच एकमेकांच्या कुशीत झोपी गेले. कुणाचा तरी फोन आल्याने तन्मयला जाग आली. फोन उचलला तर कुणीच बोलले नाही. उठून बाहेर पाहतो तर संध्याकाळ झालेली. त्याने अनुजाला उठवले व दोघेजण बाहेर फिरायला गेले. डोंगरमधून सूर्यास्त बघितला, घोडेस्वारी केली, खूप मस्ती केली. अनुजा तर फारच खुश दिसत होती. तिला सर्व गोष्टींचा आनंद घ्यायचा होता आणि तन्मय जरी शांत स्वभावाचा असला तरी आज तो अनुजासोबत खूप एन्जॉय करत होता. अंधार पडला होता. आता हॉटेलकडे जाऊयात, अजून खूप काम करायचं आहे आपल्याला, असे म्हणून तन्मयने अनुजाला मिश्किलपणे हसत जवळ ओढले. पण तेवढ्यात अनुजाला पाणीपुरीची गाडी दिसली आणि अनुजाने पाणीपुरी खाण्याची इच्छा व्यक्त केली. तसा तन्मय खोडकरपणे म्हणाला, हा पाणीपुरीवाला पण कमाल आहे. 3 स्टार हॉटेलच्या गेटच्या बाजूलाच गाडी लावली. तर अनुजा म्हणाली, तुझ्या 3 स्टार हॉटेलपेक्षा पाणीपुरीच भारी असणार. सगळ्या मुलींप्रमाणे पाणीपुरी हा अनुजाचा वीक पॉइंट होता. तन्मयला पाणीपुरीची तेवढीच घृणा. पण आता काय करणार, बिचारा बायकोचा हट्ट जावं तर लागणारच होतं. दोघेही पाणीपुरीच्या गाडीजवळ गेले व पाणीपुरी ऑर्डर केली. तसा तन्मयला अचानक घाम यायला सुरुवात झाली व श्वास गुदमरू लागला व मुलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. तन्मयची ही अशी अवस्था पाहून अनुजा घाबरून गेली व तन्मयला लगेच रूममध्ये घेऊन जाऊ लागली. तशी तन्मयच्या तब्येत परत पहिल्यासारखी झाली. त्याला परत फ्रेश वाटू लागले. ते पाहून अनुजाच्या पण जीवात जीव आला. आता दोघांनी हॉटेलमध्ये मस्त कॅन्डल लाईट डिनर केला व रूममध्ये जाऊन पुन्हा एकमेकांच्या प्रेमात गुंतून गेले. पहाटे पहाटे परत त्याच नंबरवरून फोन आला, पण आता सुद्धा कोणीच बोलले नाही. अशा वेळी कोण फोन करतंय म्हणून तन्मयने त्या नंबरवर फोन केला असता
त्याला काल संध्याकाळसारखाच रडण्याचा आवाज आला व फोन कट झाला. ट्रू कॉलरवर नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला असता तेही साध्य झाले नाही. तन्मय या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच अनुजाने त्याला ओढून मिठीत घेतले व ते दोघे एकमेकांच्या कुशीत झोपून गेले. आजचा हनीमूनचा दुसरा दिवस तर सकाळी उशिरापर्यंत झोपेतच गेला. झोपेतून उठून दोघांनी आवराआवर करून हॉटेलच्या कॅफेमध्ये ब्रेकफास्ट केला व दोघे परत फिरायला निघाले. हॉटेलपासून थोडे अंतरावर गेल्यावर संध्याकाळी जिथे पाणीपुरीवाला उभा होता तिथे अचानक तन्मयचा कालच्यासारखा श्वास दबायला लागला व घाम यायला लागला आणि तोच रडण्याचा आवाज येऊ लागला. तन्मय आणि अनुजा प्रचंड घाबरले की अचानक असा काय त्रास व्हायला लागला. अनुजा व तन्मय लगेच जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलला जात असतानाच तन्मयला परत पहिल्यासारखे फ्रेश वाटू लागले. दोघे जण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे हॉस्पिटलमध्ये पाय ठेवताच तन्मयच्या कानात परत रडण्याचा आवाज येऊ लागला आणि तो थोडा घाबरला. त्याने गुरुचे स्मरण सुरू केले व डॉक्टरांनी आवाज देण्याची वाट बघत बसला. अनुजा मात्र पुरती घाबरलेली होती. कालपर्यंत अतिशय फिट असलेल्या तन्मयला अचानक हा असा त्रास का होतोय याबद्दल ती चिंताग्रस्त झाली होती. डॉक्टर राकेश हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर आणि मालक वय वर्षे 55 ते 60 असे. त्यांनी तन्मयला आवाज देऊन आत बोलावले. शांत आणि मृदू स्वभावाचे डॉक्टर राकेश यांना बघितल्यावर तन्मयला अचानक राग आला. परंतु तन्मय स्वतः एक मानसशास्त्राचा तज्ज्ञ असल्यामुळे त्याने स्वतःवर कंट्रोल केलं. डॉक्टर राकेश यांनी सर्व तपासण्या करून घेतल्या परंतु त्यात काहीही निष्पन्न झाले नाही व तब्येत अतिशय ठणठणीत आहे. फक्त अनुजावरच लक्ष केंद्रित करा आणि हनीमून एन्जॉय करा असा मस्तीचा सल्ला देखील दिला. हॉस्पिटलमध्ये आल्यापासून रडण्याचा एक आवाज सतत तन्मयच्या कानात येत होता. त्यावर तन्मयने विचार सुरू केला व हॉस्पिटलच्या बाहेर पाय ठेवताच क्षणी तो आवाज थांबला. तितक्यात तन्मयच्या बाबांचा फोन आला. अनुजाने त्यांना फोन करून तब्येतीची माहिती दिली होती त्यामुळे ते देखील चिंतेत होते. तन्मय बाबांशी बोलताना अनुजापासून थोडा दूर गेला व त्याने बाबांना सर्व गोष्टी एक नंबरवरून फोन येणे, त्यात रडण्याचा आवाज येणे, ठराविक ठिकाणीच गेले की घाम येणे, श्वास गुदमरणे, रडण्याचा आवाज येणे स्पष्टपणे सांगितल्या. त्यावेळी बाबांनी त्याला त्वरित निघून घरी यायचे सांगितले व अनुजाची देखील काळजी घेण्याचे सांगितले. हॉस्पिटलमधून हॉटेलमध्ये येईपर्यंत तन्मय या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागला. हॉटेलच्या रूममध्ये आल्यावर अनुजाने तन्मयला मिठी मारली व रडू लागली. तन्मयने तिचा चेहरा हातात धरला. तिच्या कपाळी एक किस करून तिला समजावू लागला. अगं वेडाबाई, मला काहीही झालेलं नाहीये, मी ठीक आहे. परंतु अनुजा काहीही ऐकायच्या तयारीत नव्हती. ती फक्त रडत होती. थोडी शांत झाल्यावर अनुजाने सामान पॅकिंग करायला सुरुवात केली आणि तन्मयला सांगितले, आपण आताच घरी जातोय. तेवढ्यात पुन्हाच त्याच नवीन नंबरवरून तन्मयला फोन आला. फोन उचलताच तिकडून रडण्याचा आवाज येऊ लागला. तन्मयने बोलायचा प्रयत्न केला परंतु फोन कट झाला. तन्मय आता जरा सावरला होता व हा काहीतरी संकेत आहे याची त्याला जाणीव झाली असल्यामुळे त्याने आता ही परिस्थिती शांततेत समजून घ्यायचे ठरवले. आपल्याला आता येथून जाऊन चालणार नाही. काही करून अनुजाला समजावावे लागणार होते. परंतु अनुजाची पॅकिंग करून अनुजा निघायच्या तयारीत होती. तसंच तन्मयने अनुजाला स्वतःच्या मिठी तोडून तिला डॉक्टरांनी दिलेल्या मस्तीपूर्ण सल्ल्याची आठवण करून देत तिला बेडवर घेऊन गेला. आजची ही दुसरी संध्याकाळ. अनुजा अजूनही थोडी चिंताग्रस्तच होती तर थोडी बावरलेली होती. तन्मय अनुजाला बाहेर जाण्यासाठी बोलला तर अनुजाने साफ नकार दिला. आता बाहेर कुठेही जायचं नाही. परंतु तन्मयला आज बाहेर जायचंच होते. या भेटणाऱ्या संकेतांना त्याला समजून घ्यायचे होते. हो नाही करत अनुजा बाहेर निघायला तयार झाली आणि तन्मय तिला सरळ त्या पाणीपुरीच्या गाडीवर घेऊन गेला आणि त्याला पुन्हा तसाच त्रास सुरू झाला. परंतु तन्मय आता सावरलेला होता. त्याने त्या त्रासाकडे दुर्लक्ष करत त्या पाणीपुरीवाल्याशी बोलायला सुरुवात केली. त्याचं नाव भोळाराम होतं. वय साधारणपणे 45 वर्ष. तो या हॉटेलच्या बांधकामापासून म्हणजे जवळपास 15 वर्षांपासून याच भागात राहतोय. आधी या हॉटेलच्या बांधकामाच्या वेळी सुरक्षा रक्षक म्हणून काम बघत होता. त्यानंतर काही काळाने त्याने पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला होता. पाणीपुरीवाल्याशी बोलणं झाल्यावर पुन्हा तन्मय व अनुजा हॉटेलमध्ये आले.
तेव्हा तन्मयने अनुजाला त्याला ठराविक जागीच होत असलेला त्रास, येणारे फोनवर रडण्याचे आवाज याबद्दल सर्व स्पष्टपणे सांगितले आणि हे कुठले तरी संकेत आहेत, ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत व त्यात तुझी खूप मदत लागणार आहे हे सांगितले. तन्मयला त्रास का होतोय हे समजल्यामुळे अनुजाचा जीव जरा भांड्यात पडला आणि तिने तन्मयचा हात हातात धरून आपण या सगळ्या प्रकरणाचा छडा लावूनच येथून जाऊ याचा विश्वास दिला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे तन्मय उठला व हॉटेलच्या रूमच्या गॅलरीत गेला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो पाणीपुरीवाला उभा राहतो ती जागा येथून स्पष्ट दिसत आहे. अनुजा अजूनही गाढ झोपेत होती व तिला लवकर जाग येणार नाही अशी खात्री पटल्यावर तन्मयने त्याच्या बॅगेतून रुद्राक्षाची माळ काढली. तिचे दर्शन घेऊन त्याने ती गळ्यात घातली व त्याने ध्यान लावले. सर्वप्रथम आपल्या गुरूंचे मग वडिलांचे स्मरण करून त्याने ध्यान सुरू केले. तन्मय हा जरी प्रथम दर्शनी फक्त मानसशास्त्राचा अभ्यासक असला तरी त्याच्यासोबतच त्याचा दैवी साधनेवर खूप भर होता व दैवी शक्तीचे अस्तित्व आहे, पण आपण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी समर्थ नाही आहोत. त्यामुळे साधना करणे खूप गरजेचे आहे हे त्याचं मत होतं आणि त्यामुळेच आपल्याला कोणीतरी काहीतरी संकेत देत आहे हे त्याला लगेच कळाले. ध्यान लावून तन्मयने त्या रडण्याच्या येणाऱ्या आवाजावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले व गुरूंचे स्मरण करून त्याने रडण्याचा आवाज आठवायला सुरुवात केली. हळूहळू तन्मयला तो आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. तसा तन्मय अजून लक्षपूर्वक ऐकू लागला. तो रडण्याचा आवाज एका मुलीचा होता. रडण्याच्या आवाजात कुठे कुठे किंचाळ्या पण होत्या, तर कुठे कुठे अजून 2 लोकांचा रडण्याचा आवाज येत होता. एवढ्यात अनुजा जागी झाली व तिने तन्मयला हाक दिली. तन्मय हनीमूनला येऊन पण ध्यान करतो हे बघून तिला खूप हसू आलं आणि त्याचं ध्यान तोडायला तिने त्याच्या मागणं त्याला मिठी मारली. तन्मयचं ध्यान मोडताच तो एकदम अनुजावर ओरडला, पण दुसऱ्या क्षणी त्याने सावरून घेत अनुजाला जवळ ओढली. हे रडण्याचा आवाज येण्याचं नेमकं प्रकरण काय आहे हे समजल्याशिवाय त्याला अनुजाला काहीही सांगायचं नव्हतं, कारण ती घाबरून गेली असती. ब्रेकफास्ट केल्यानंतर तन्मयने त्याच्या बाबांना फोन करून या सर्व गोष्टींची कल्पना दिली व इथे काहीतरी अघटित घडले होते, परंतु त्याचा छडा अजून लागलेला दिसत नाही आहे, त्यामुळे त्याला हे संकेत भेटत असावेत असे सांगून त्याने त्याच्या बाबांना हे स्पष्ट केले की याचा छडा लावूनच तो घरी येईल. बाबांना ही गोष्ट पटली, परंतु तन्मय एकटा हा सर्व प्रकार एकट्याने सांभाळू शकेल की नाही याबद्दल शंका यायला लागली व त्यांनी तन्मयला सांगितले की मी स्वतः लोणावळ्याला येत आहे. मी पोहोचेपर्यंत काहीही करू नकोस. आज रात्री मी आलो की या प्रकरणाचा सोक्षमोक्ष करू. हे ऐकून तन्मयला पण अजून धीर मिळाला. संध्याकाळी तन्मय परत त्या पाणीपुरीवाल्याकडे गेला, पण आता त्याला कसलाच त्रास जाणवत नव्हता. त्याला हे थोडं विचित्र वाटलं, पण लगेच त्याच्या लक्षात आले की आज त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. त्याने सहज परत त्या पाणीपुरीवाल्याशी गप्पा चालू केल्या. आजचं त्याचं टार्गेट होतं ते म्हणजे हॉस्पिटल, कारण त्याला या पाणीपुरीवाल्याच्या नंतर त्या हॉस्पिटलमध्येच रडण्याचा आवाज आला होता. गप्पामध्ये तन्मयला हॉस्पिटलबद्दल खूप माहिती मिळाली की या हॉटेलचं काम चालू असताना हे हॉस्पिटल एका खोलीचा दवाखाना होता, पण हॉटेल बांधताना आलेल्या काही छोट्या मोठ्या दुर्घटनांमध्ये या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हॉटेल मालकाला खूप मदत केली होती आणि त्याचा मोबदला म्हणून या हॉस्पिटलच्या कामात हॉटेल मालकाने खूप पैसा दिला होता. तसेच हा पाणीपुरीवाला पण हॉटेल बांधकामाच्या वेळी सुरक्षा रक्षक म्हणून काम बघत होता व मालकाने याला पण चांगल्या कामाची बक्षिसी म्हणून हॉटेलच्या गेटच्या अगदी समोरच पाणीपुरीची गाडी लावण्याची परवानगी दिली होती. आता हळूहळू तन्मयला थोडा पिक्चर क्लिअर व्हायला लागला होता की या हॉटेल मालकाने काहीतरी गडबड केली आहे, म्हणून त्याने या पाणीपुरीवाल्याला व हॉस्पिटलला एवढी मदत केली असणार. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि आता थोड्या वेळात बाबा येणार होते, त्यामुळे तन्मयला अनुजाला काय चालू आहे हे सांगावेच लागणार होते. तो तिला छान आईस्क्रीम खायला घेऊन गेला. एकांतात एक टेकडीवर आईस्क्रीम खाताना त्याने अनुजाला आल्यापासून त्याला होत असलेल्या त्रासाची, त्याला येत असलेल्या संकेताची आणि बाबांनी त्याला त्याबाबत दिलेल्या दुजोऱ्याची कल्पना दिली व याचा छडा लावण्यासाठी बाबा आज येत आहेत याची कल्पना दिली. अनुजा आधीच धीट स्वभावाची
अन्यायाची चीड असलेली मुलगी, त्यामुळे तिनेही तन्मयला साथ देऊन या प्रकाराच्या मुळापर्यंत जाण्यात तन्मय सोबत असल्याचे सांगितले. हे ऐकून तन्मयला त्याच्या प्रेमावर खूप अभिमान वाटला. 9 वाजेच्या सुमारास तन्मयचे बाबा आणि त्याचा एक शिक्षक राजेश हॉटेलमध्ये आले. तन्मयने त्यांच्यासाठी एक रूम बुक करूनच ठेवली होती. बाबा आणि राजेश आल्यावर तन्मय आणि अनुजा पण त्यांच्याच रूममध्ये गेले. बाबांनी तन्मयला आणि अनुजाला प्रेमकुशल विचारले व तिथे तन्मयला जाणवणाऱ्या सर्व प्रकाराबद्दल चर्चा केली. नंतर तन्मयला समोर बसवले. तन्मयला डोळे बंद करून त्याच्या दोन्ही भुवयांच्या मधोमध त्यांचा अंगठा दाबून धरला व त्यांनी डोळे बंद करून काही मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. साधारणतः 2 मिनिटांनी त्यांनी त्यांचे बोट तन्मयच्या भुवयांच्या मधून काढले व तन्मयला हळूच डोळे उघडायला सांगितले. अनुजाला या प्रकाराबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर चिंता उमटू लागली. हे बघून बाबांनी तिला समजावले की हे एक शास्त्र आहे, ज्यामध्ये एखादा आत्मा काही कारणास्तव मोक्ष प्राप्त करत नाही व भटकत राहतो. असा भटकणारा त्याच्या मुक्तीसाठी झटत असतो, पण त्याला त्याच्या मुक्तीसाठी एक साधन लागतं. त्याला या भाषेत झाड म्हणतात आणि तो भटकणारा आत्मा त्या झाडाकडून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तन्मयच्या भुवयांच्या मधोमध अंगठा ठेवून आता मी ध्यान केलं तेव्हा हे स्पष्ट झाले की इथे काही भटकणाऱ्या आत्म्यांचा वास आहे आणि त्यांनी तन्मयला त्यांचं झाड म्हणून निवडलं आहे. हे ऐकताच अनुजाचा चेहरा धीरगंभीर झालेला पाहून बाबांनी स्पष्ट केले की येथे असलेल्या आत्म्यांचा वावर हा तृप्त आत्म्यांचा नसून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी भटकत आहे. एकूण 3 आत्मे असावेत, ज्यात एक माणूस, एक बाई आणि एक मुलगा मुलगी असावेत आणि त्यांच्यावर काहीतरी अन्याय झालेला आहे आणि त्यांना तन्मयकडून न्याय हवा आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. रात्रीचे 11 वाजले. बाबा सर्वांना घेऊन तन्मय व अनुजाच्या रूममध्ये आले. रूमच्या गॅलरीत उभे राहून त्यांनी पाणीपुरीवाला गाडी लावतो तिकडे एक कटाक्ष टाकला आणि राजेशकडे एक लिंबू मागितले. ते लिंबू हातात घेऊन कुठलेसे मंत्र पुटपुटले आणि ते लिंबू राजेशकडे देत ते पाणीपुरीची गाडी उभी असते त्या जागी ठेवून यायचे सांगितले. राजेश लिंबू ठेवून आला व बाबांनी व राजेशने पूजेची तयारी सुरू केली. बाबांनी गॅलरीत एक व हॉलमध्ये एक असे 2 भस्माचे रिंगण आखले. हॉलमधील रिंगणात राजेश व अनुजाला उभे राहण्यास सांगितले व काही हरकत झाली तरी बाहेर यायला सांगत नाही तोपर्यंत रिंगणातच उभे राहण्याचे सांगितले. गॅलरीतल्या रिंगणात तन्मय आणि बाबा उभे असले. गॅलरीत रिंगणाच्या बाहेर एक आकृतीची आखणी केली, त्यावर लिंबू आणि 3 बाहुल्यांच्या मांडण्या केली. अनुजा हे सगळं पहिल्यांदाच बघत होती, त्यामुळे ती खूप भेदरली होती. अनुजाचा चेहरा पाहून बाबांनी तिला समजावले, अनुजा, माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून तन्मयला मिळणारे संकेत हे विशिष्ट हेतूने आहेत. जी काही त्यामागची शक्ती आहे ती काहीतरी सांगू इच्छिते आहे आणि निश्चितच ते त्रासदायक राहणार नाही. तू काळजी करू नकोस. तन्मय तुझा नवरा आहे, तसा माझा मुलगा पण आहे. रात्रीचे 11:30 होऊन गेले. बाबांनी तन्मयला गळ्यातली माळ काढायला लावली व ती अनुजाकडे दिली. अनुजा व राकेश हॉलमध्ये रिंगणात होते तर बाबा आणि तन्मय गॅलरीतल्या रिंगणात होते. बाबांनी तन्मयकडे बघत मंत्रोच्चार सुरू केले. कपाळभर त्याला कुंकू लावलं. त्याच्या दोन्ही हातात 2 लिंब दिली. नंतर एक एक करून त्या 3 बाहुल्यांवर कुंकू फेकू लागले. हळू आवाजात सुरू झालेल्या मंत्रांनी आता वेग घेतला होता. रात्रीचे 12 वाजत आले तसा हवेत गारवा जाणवू लागला. झाडांची पाने सळसळू लागली. एक वेगळा सुगंध सुटला. हळूहळू वातावरण बदलायला लागले. जोराचा वारा सुटला. हॉटेलच्या गेटजवळ कुत्रे बेसूर आवाजात रडू लागले. त्या आलेल्या सुगंधाचा जागा आता विचित्र घाण वासाने घेतली होती आणि अचानक हॉटेलची लाईट्स बंद झाली. बाबांनी रिंगणाबाहेर जायचे नाही अशी सक्त ताकीद असल्यामुळे राजेश आणि अनुजाचे मोबाईल सुद्धा घेता येत नव्हते, नाहीतर मोबाईलची बॅटरी लावता आली असती. बाबांनी पूजेसाठी लावलेल्या दिव्याचाच प्रकाश होता. त्यामध्ये बाबा आणि तन्मयचा थोडा चेहरा दिसत होता. 12 वाजायला काही मिनिटे शिल्लक होती. बाबांची, अनुजा आणि राजेशची पूर्ण नजर फक्त तन्मयवर खेळून राहिलेली होती. त्या अंधाऱ्या रात्री फक्त दिव्याच्या प्रकाशात तन्मयचा चेहरा भयंकर दिसत होता.
बाबांचे विविध मंत्र व तांत्रिक विधी चालू होते. रात्रीचे 12 वाजले आणि अचानक सगळ्यांना हसण्याचा, रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तन्मय जोरजोरात हसू लागला, रडू लागला तर कधी किंचाळू लागला. त्याचे डोळे लालेलाल झाले होते, कपाळ काळं पडलं होतं. तो हातपाय जोरजोरात आपटत होता आणि बाबांचे मंत्र चालू होते. हे बघून अनुजा फार घाबरली व जोरजोरात रडू लागली. तिच्या तन्मयला हे काय झाले हे कळत नव्हतं. ती रिंगणाच्या बाहेर पाऊल टाकणार तोच राजेशने तेव्हा हात धरून आत ओढले व बाबा सांगत नाहीत तोपर्यंत रिंगण सोडता येणार नाही, नाहीतर जीवाला धोका होऊ शकतो असे स्पष्ट सांगितले. तन्मय आता कधी मुलगी तर कधी बाई ते कधी माणसाच्या रूपात दिसू लागला आणि आता तडफड करू लागला आणि त्याने बाबांचा गळा धरला आणि गळा दाबण्याचा प्रयत्न करू लागला आणि रिंगणाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागला. हे बघून राजेशने खिशातून एक लिंबू बाबांच्या अंगावर फेकला. तसा तन्मयला अंगावर वीज पडावी तसा झटका लागला आणि त्याने बाबांचा गळा सोडला. तितक्यात बाबांनी त्याच्या जवळचा एक तावीज तन्मयच्या अंगावर लावला आणि तन्मय शांत झाला. मग बाबांनी तन्मयला प्रश्न विचारायला सुरुवात केली. कोण आहात तुम्ही? तिघे जण तन्मयच्या शरीरात एकदाच का घुसलात? तुम्हाला काय मिळणार याचं शरीर घेऊन? तुम्हाला काय हवं आहे? तन्मय फक्त कधी हसू तर कधी रडू लागला. त्याचा आवाज पण आता थोडा बारीक झाला होता, पण बाबांचा आवाज वाढला होता. त्याने भस्म तन्मयच्या अंगावर टाकला आणि तन्मय बोलू लागला. बोल म्हाताऱ्या, तुला काय विचारायचंय? किती जण आहात तुम्ही? तिघे. तुमच्या तिघांचा काय संबंध? आम्ही एकाच कुटुंबातले आहोत. कोण आहेत तुम्ही? आई, वडील, मुलगी. तन्मयच्या शरीरात का घुसलात? ते झाड आहे आमचे. झाडाला सोडून द्या. नाही सोडणार. का बरं? आम्हाला हवं आहे ते झाड. तुम्हाला काय हवं आहे? हे झाड. हे झाड घेऊन तरी काय मिळणार? समाधान. कशाचं समाधान? ह्या झाडाचा जीव घेतल्याचं. जीव घेऊन तुम्हाला मोक्ष मिळेल का? नाही. मग तुम्हाला मोक्ष कसा मिळेल? आत्मयोनीत का भटकत आहात तुम्ही? कुठली इच्छा बाकी राहिली आहे तुमची? सांगा मला. मी वचन देतो ती पूर्ण करून तुम्हाला मोक्ष मिळवून द्यायची. म्हाताऱ्या, अरे जिवंतपणे आम्हाला छळलं या लोकांनी आणि आता तू आम्हाला मेल्यावर मोक्ष देणार? कोणी छळलं तुम्हाला? सांगा मला. एक लक्षात ठेवा, ज्याच्या शरीरात तुम्ही प्रवेश करू शकलात ते तन्मयचं आहे. त्याचा जीव घेतल्यावर तुम्हाला अजून दुसरे शरीर मिळणार नाही. प्रवेश करायला आणि योगायोग म्हणजे मी या तन्मयचा बाप आहे, त्यामुळे मी त्याचा प्राण घेऊ देणार नाही. या बाहुल्यात बांधून तुमचं बंधन करून ठेवेल. बऱ्या बोल्याने काय सांगा ते, नाही तर तुम्हाला कायमच या बाहुल्यात राहावे लागेल. म्हाताऱ्या, खरंच तू आम्हाला मोक्ष देणार? नक्कीच. मग आम्हाला न्याय पाहिजे. कसला न्याय? आमच्यावर झालेल्या अन्यायाचा. कोणी केला अन्याय? या हॉटेलच्या मालकाच्या मुलाने, त्या पाणीपुरीवाल्याने आणि त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने. ठीक आहे, पण तुम्ही तन्मयला झाड म्हणून का वापरला? आम्ही खूप वर्षांपासून इथं भटकतोय, रोज रडतोय, किंचाळतोय की कोणी आमचा आवाज ऐकून आम्हाला न्याय देईल. आणि त्या दिवशी शेवटी आमचा आवाज यालाच गेला. म्हणून न्याय मिळाला तर हे झाड सोडणार. हो, पण न्याय तर मिळाला पाहिजे. जिवंतपणी एवढे अत्याचार झाले आणि आता मेल्यानंतर कोण न्याय देणार? तन्मयच्या शरीरात राहून पण न्याय नाही मिळणार. मला माहीत आहे तुम्ही या झाडाला काहीही करणार नाही आहात आणि हे देखील माहीत आहे की आधी तुम्ही तुमच्यावर अत्याचार करणाऱ्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि तेव्हा एका मांत्रिकाने तुम्हाला बंदिस्त करून तुमचा आत्मा त्या गेटवरच्या झाडावर खीळ मारून अडकवून ठेवला होता. मी आलो तेव्हाच मला कल्पना आली होती की इथे आत्माचा वास आहे. म्हणूनच मी आधी एका मंतरलेला लिंबू त्या झाडाजवळ ठेवून पाहायला सांगितले होते राजेशला. त्यामुळे तुम्ही तन्मयच्या शरीरात प्रवेश करू शकलात. नाहीतर तुमचा फक्त रडण्याचा आवाजच तन्मयपर्यंत पोहोचू शकत होता. लक्षात ठेवा, मी तुम्हाला तन्मयच्या शरीरात मुद्दाम प्रवेश करून दिला आहे. त्यामुळे तुम्ही तन्मयच्या जीवाला थोडा जरी त्रास दिला तर मी तुम्हाला या बाहुल्यात बांधून दूर डोंगरांमध्ये फेकून देईन. तन्मयच्या अंगातील तिन्ही आत्मे आता शांत झाले होते.
तुम्ही सांगा तुमच्यावर काय अन्याय झाला आणि काय न्याय हवा आहे ते. मी वचन देतो की तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही करू. हे विश्वासाचे शब्द ऐकून त्या तिघांमधील फक्त पुरुषाचा आवाज यायला लागला. मी रामभाऊ, मराठवाड्याच्या एका खेड्यातून पोटापाण्यासाठी नुकतंच लग्न झालेल्या बायकोला घेऊन पुण्याला आलो. पुण्याला आल्यावर बिल्डिंग बांधणाऱ्या ठेकेदाराकडं कामाला लागलो. पुण्याच्याच एका झोपडपट्टीमध्ये एक छोटी खोली घेऊन आम्ही दोघे नवरा बायको सुखानं राहू लागलो. वर्षभरात आम्हाला एक मुलगी झाली आणि आमच्या आनंदात अजून भर पडली. रोज सकाळी कामावर जायचं, संध्याकाळी घरी येऊन परीसोबत वेळ घालवायचा, तिचे लाड करायचे, असे आमचे दिवस आनंदात जात होते. परी 5 वर्षांची झाली होती. कमळी म्हणजे माझी बायको आणि मी सुखानं राहत होतो. एक दिवस ठेकेदाराचा मुकादम जवळ आला आणि मला म्हणाला, तुझं काम फार छान आहे आणि तू इमानदार आहेस. हे बघून ठेकेदाराने तुला भेटायला बोलावलं आहे. मी ठेकेदाराला भेटलो तर ठेकेदार म्हणे की आपली एक नवीन हॉटेलची मोठी साईट लोणावळ्याला सुरू होणार आहे. तू कुटुंबासोबत लोणावळ्याला जातो का? तिथं बिगारी काम नाही राहणार, फक्त कामावर आणि सामानावर लक्ष ठेवायचं आणि तिथंच एक रूम तुम्हाला देण्यात येईल, म्हणजे तुझं भाडं पण वाचेल. मी म्हणालो, एकदा कमळीला विचारून सांगतो. घरी येऊन कमळीला विचारलं तर ती पण हो म्हणाली आणि ठेकेदाराने आम्हाला 8च दिवसात एका ट्रकमध्ये लोणावळ्याला पाठवण्याची व्यवस्था केली आणि आम्ही तिथं आलो. माझी बायको कमळी दिसायला खूप सुंदर होती आणि खूप मोकळ्या स्वभावाची, सर्वांना आपलं मानून वागायची. तशीच आमची परी दिसायला सुंदर, अगदी कमळीवरच गेलेली आणि खूपच हुशार. थकून बागून घरी आल्यावर कमळीच्या गोड हसण्याने अन परीच्या शब्दाने माझा थकवा निघून जायचा. इथं लोणावळ्याला आलो तर नवीन मुकादम भेटला. त्यानं इथलं सगळं काम समजावून सांगितलं आणि इथंच कामावर एक खोली बनवून दिली, म्हणजे इथंच राहायचं आणि दिवस रात्र कामावर लक्ष ठेवायचं, एवढंच काम होतं. एक दिवस मुकादमाने मला या हॉटेलच्या मालकाची गाठ घालून दिली. हॉटेलचा मालक म्हणजे प्रसिद्ध राजकारणी, पण तेवढाच साधा माणूस. त्यानं माझी सगळी विचारपूस केली. परीला शेजारच्या शाळेत बालवाडीला प्रवेश दिला आणि शाळेच्या मास्तराला परीची फीज न घेण्याचं सांगितलं. सुरुवातीला जास्त काही काम नव्हतं, पण जसं जसं बिल्डिंगचं काम सुरू झालं तसं तसं लोकांचा वावर वाढला. हॉटेलचा परिसर मोठा होता, त्यामुळे बाहेरून सगळीकडून पत्रे लावून घेण्यात आले. 2 सिक्युरिटी गार्ड ठेवले होते. मला लिहिता वाचता येत होतं म्हणून मला आलेल्या मालाची नोंद ठेवायचं काम दिलं गेलं. असेच 2 वर्ष गेली. हॉटेलचं काम मोठ्या जोमानं चालू होतं. मजले उभे राहिले होते. कामानुसार माणसांचा राबता वाढत होता. आम्ही तिघे पण आनंदाने राहत होतो. एक दिवस दुपारी अचानक 5-6 मोठमोठ्या गाड्या बांधकामाच्या साईटवर आल्या. सोबत आमचे मुकादम, इंजिनियर साहेब लोक सगळे होते. त्या गाडीत मालकाचा मुलगा सनी आला होता. सनी बाहेरच्या देशात शिकायला होता. तो दिसायला एकदम गोरापान आणि बोलायला वागायला खूपच प्रेमळ. त्याने आल्यावर आमच्या सगळ्यांची चौकशी केली. परीला त्याच्या 4चाकी गाडीतून चक्कर मारायला घेऊन गेला. येताना तिला खाऊ आणि फुगे घेऊन दिले. आमची परी तर एकदम खुश होती. तो गेल्यावर मुकादमाने सांगितले की सनी परदेशातून मोठं शिक्षण घेऊन आले आणि हे हॉटेल मालक त्याच्यासाठी सुरू करत आहेत. आता यापुढे इथं तोच लक्ष देणार आहे. त्याच्याच देखरेखीखाली सगळं काम होणार. मुकादम गेल्यावर मी कमळीला म्हणालो, मालकावानी मालकाचं पोरगं बी चांगलं दिसतंय, पण का काय माहीत. कमळी म्हणाली, मला लई लबाड वाटला तो. मी विचारलं तिला, पण ती म्हणे, माझं मन सांगतंय तो चांगला माणूस नाही. आपण त्याच्यापासून दूरच राहिलेलं बरं. आपण आपल्या कामाशी काम ठेवू. त्यानंतर सनी रोजच साईटवर येऊ लागला. मुकादम, कारागीर सगळ्यांना सूचना मार्गदर्शन करू लागला. त्याला हवं तसं काम करून घेऊ लागला. सगळं काम व्यवस्थित चालू झालं. कामाचा वेग वाढला. सनी साईटवर आला की त्याला चहा पाणी आमच्याकडेच व्हायचा. पण तो यायला लागल्यापासून कमळीला खूप विचित्र वाटत होतं. ती म्हणायची, माझ्या मनातून वाटतं यो माणूस लबाड आहे. त्याची नजर फार घाण आहे. आपण दुसरीकडे काम बघू. 2 पैका कमी भेटला तरी चालत, पण इथं नको आता. मी तिला खूप समजावून सांगितलं, पण ती ऐकायला तयार नव्हती. तेव्हा तिला म्हणलं, बरं बाई, बघतो दुसरीकडे काम. मला काही समजत नव्हतं, पण बायकोच्या हट्टापायी मी दुसरीकडे काम शोधायला सुरुवात केली.
एक दिवस मुकादम माझ्याकडे आला व मला म्हणाला की सनी साहेबांनी तुम्हाला ऑफिसवर बोलावलं आहे, तर माझ्यासोबत चला. मी मुकादमाच्या गाडीवरच बसून ऑफिसला गेलो. तिथे सनी बसलेला होता. त्याने मला एकट्यात बोलायचं आहे असे सांगितले तेव्हा मुकादम निघून गेला. सनी बोलायला लागला की आता या हॉटेलचं काम संपत आलं आहे. बाबा सांगत होते की या हॉटेलचं काम सुरू झालं तेव्हापासून तुम्ही या कामावर देखरेख ठेवून आहे आणि एकही पैशाचा कधी काही घोटाळा होऊ दिला नाही. त्यामुळे बाबांना तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि म्हणून बाबांनी सांगितले आहे की हॉटेल तयार झाल्यावर तुम्हाला आमच्याकडेच नोकरीवर ठेवून घ्यायचे, कारण प्रामाणिक व विश्वासू माणसं भेटत नसतात. मोठ्या साहेबांचा आमच्यावर असलेला विश्वास पाहून आनंद वाटला आणि मनात विचार आला की आपल्याला कायमचं काम इथे भेटलं तर परीला पुढे चांगलं शिकवता येईल आणि मोठं ऑफिसर बनवता येईल. म्हणून मी सनीसमोर हात जोडून म्हणलो की मालक, तुमचे फार उपकार झाले. मी नेहमी इमानदारीने काम करेन. तेवढ्यात मोठे मालक आले व मला म्हणाले की तू आणि तुझी बायकोने खूप इमानदारीने काम केलं आहे, त्यामुळे हॉटेल परिसरातच एक रूम तुम्हाला राहायला देण्यात येईल. तिथे राहायचं, हॉटेलमध्ये काम करायचं आणि परीला खूप शिकवायचं. तिच्या शिक्षणाला जी मदत हवी ती मी करेन. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले आणि जो मालकाचा पाय धरून रडू लागलो. मोठ्या मालकाने मला समजावून सांगितले व ते बाहेर निघून गेले. त्यांच्यानंतर मी पण मुकादमासोबत घरी आलो आणि बायकोला सगळं सांगितलं. तिला पण खूप आनंद झाला आणि परीच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला म्हणून तिने देवाला साखर ठेवून देवाचे आभार मानले. 2 दिवसानंतर सनी दुपारी साईटवर आला आणि मला म्हणे, तुम्हाला आत्ताच्या आता पुण्याला निघावं लागेल. हॉटेलचे काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत, ते उद्या सकाळी पुण्याला कलेक्टर ऑफिसमध्ये एजंटकडे द्यायचे आहेत. माझा ड्रायव्हर आणि तुम्ही दोघेजण जा. महत्त्वाचे कागदपत्र आहेत आणि हा ड्रायव्हर नवीन आहे, तर त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत आपण, असे म्हणून कागदपत्रांची बॅग, काही पैसे माझ्याकडे देऊन मला लगेच निघायचं सांगितले. मी घरात आलो आणि कमळीला सांगितले की मला साहेबांनी काम सांगितले, मला लगेच पुण्याला जायचे आहे. तर कमळी घाबरली. म्हणाली की इथं आल्यापासून आजपर्यंत तुम्ही मला न परीला सोडून एक दिवस पण बाहेर गेला नाहीत. आता कसं चाललंय? इथं सगळे माणसं असतात, मी अन परी एकटी कशी राहणार रात्रभर? मला पण निघावं वाटेना, पण काम तर महत्त्वाचं होतं. मी कशीबशी कमळीची समजूत काढली आणि निघालो ड्रायव्हर सोबत पुण्याला जायला. घरी कमळी आणि परी दोघींना एकटं सोडून. संध्याकाळच्या सुमारास मी आणि ड्रायव्हर पुण्यात पोहोचलो. आम्ही मालकाच्या फ्लॅटवर मुक्कामाला थांबलो. फ्लॅट खूप मोठा होता, पण पहिल्यांदाच कमळी आणि परीला एकटं सोडून आलो तर जीव लागत नव्हता. ड्रायव्हर मला म्हणाला, भाऊ, साईटवर सगळे तुमच्या ओळखीचे लोक आहेत, तुम्ही काळजी करू नका. आणि एकच तर रात्रीचा प्रश्न आहे. उद्या दुपारी काम झाल्यावर संध्याकाळी आपण घरी पोहोचून जाऊ. पण मनाची बेचैनी काही कमी होईना. आता एका बाईचा आवाज येऊ लागला. हे पुण्याला निघून गेल्यानंतर हळूहळू साईटवरची माणसं कमी होऊ लागली. मला पण थोडं विचित्र वाटायला लागलं. मी परीला घरात घेऊन घरातलं काम करत बसले होते. तेवढ्यात सनी साईटवर आला. त्याच्यासोबत सिक्युरिटी गार्ड भोळाराम सुद्धा होता. दोघे आल्यानंतर मटेरियल ठेवलेल्या गोडाऊनमध्ये गेले आणि थोड्या वेळाने मला बोलवायला आला की सनी शेठने तुम्हाला गोडाऊनमध्ये बोलावलं आहे. मला थोडं विचित्र वाटलं, पण गोडाऊनमध्ये खूप लोक असतात आणि मटेरियलचे सगळे कागदपत्र आमच्याकडे असतात, म्हणून मी ती फाईल घेऊन गोडाऊनमध्ये गेली. तिथे सनी, मुकादम सगळेच होते. त्यांना फाईल देऊन मी घराकडे निघाले. तेवढ्यात भोळाराम आला आणि मला म्हणाला की खेळता खेळता परी पडली आणि तिला दवाखान्यात नेलं आहे, तुम्ही पटकन चला. त्याने असं म्हणताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी तशीच भोळारामच्या सोबत पळत पळत दवाखान्यात गेली. तेव्हा दवाखाना एकदम एका बाजूला आणि छोटासा होता, 2 रूमचा, आणि आजूबाजूला काहीही नव्हते. मी भोळारामच्या मागोमाग चालू लागले आणि त्याला विचारू लागले, किती लागलं परीला? रक्त आलं आहे का? कुठं पडली ती? पण तो काहीच बोलत नव्हता. त्यामुळे मला अजूनच जास्त भीती वाटत होती. भोळाराम सोबत मी दवाखान्याजवळ पोहोचली. बाहेरच सनीची कार उभी होती, पण मी लक्ष न देता दवाखान्यात गेली. डॉक्टर राकेशच्या रूममध्ये त्यांच्यासोबत सनी बसलेला होता. मी आत जाताच त्यांना विचारलं, परी कुठे आहे?
तर ते दोघे पण जोरजोरात हसायला लागले. मला आता समजलं होतं की यांनी सगळ्यांनी कट रचला आहे आणि मी लगेच बाहेर जायला वळले तर भोळारामने दवाखान्याचं दार आतून लावून घेतलं आणि मला डॉक्टर राकेशच्या रूममध्ये ओढत घेऊन गेला. तिथे सनी मला सांगू लागला की कमळी, मला तू फार आवडतेस. तू फक्त मी सांगे तेव्हा येत जा. मी तुला मालामाल करून टाकेन. परीला मोठ्या शाळेत शिकवण्यासाठी पाठवेन. तू फक्त हो म्हण बस. त्याचे हे शब्द ऐकून जसा माझ्या कानात विंचू चावला. मी तशीच जोरात ओरडून त्याला म्हणाली, मी तशी बाई नाही आहे. मला जाऊ द्या. आम्हाला नकोय तुमचा पगार आणि नोकरी. उद्याच माझा नवरा आणि मी परी हे शहर सोडून जाऊ. सगळे जोरात हसायला लागले. आम्ही सांगेपर्यंत तुझा नवरा येऊच शकत नाही. मी त्यांच्यासमोर हात जोडले. पदर पसरला की मला जाऊ द्या. परंतु त्या तिघांनीही मला त्या रूममध्ये दाबून ठेवलं होतं आणि ते काही ऐकायच्या तयारीत नव्हते. असं बघून मी सनीच्या अंगावर हात उचलला आणि त्याची नरडी होईल तितक्या जप्तीने दाबू लागली. हे पाहून डॉक्टर राकेश आणि भोळाराम दोघांनी मला धरून बाजूला ओढले आणि पेशंट तपासायच्या पलंगावर मला टाकली. भोळारामने माझे पाय तर डॉक्टर राकेशने माझे हात दाबून धरले आणि सनीने मी माझ्या जीवांच्या आकांताने मला सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्या हरामी लोकांच्या ताकदीपुढे माझा निभाव जास्त वेळ टिकला नाही. सनीनंतर डॉक्टर राकेश आणि नंतर भोळाराम तिघांनी माझ्यावर आळीपाळीने अत्याचार केले. माझ्या डोळ्यासमोर परी दिसत होती. घरी ती एकटीच आहे, रडत असेल. रात्री उशिरा तिथे घेणारा दब मला तसंच सोडून निघून गेले. मी तशीच पडलेली होती. अंग डोकं भयान दुखत होतं. मला डोळ्यासमोर अंधारी येत होती पण डोळ्यांसमोर फक्त परी रडताना दिसत होती. मी कशीबशी उठले आणि आवरून तशीच घरी जाऊ लागले. पाय उचलत नव्हते, चालता येत नव्हतं. दवाखान्याच्या थोडं पुढे आले मी तर समोरच ते तिघे उभे होते. तिघांच्या हातात दारूच्या बाटल्या होत्या. मला पाहून डॉक्टर राकेश म्हणाला, हिला असंच सोडलं तर ही उद्या आपल्याला जेलमध्ये पाठवेल. हे शब्द ऐकून मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागले. पण मी किती पळणार. भोळारामने पकडून मला खांद्यावर घेऊन दवाखान्यात नेलं. तिथे तिघांनी परत माझ्यावर आळीपाळीने त्यांना हवे तसे अत्याचार केले. मी हात जोडून त्यांना सांगू लागले की मला काय करायचे करा, पण मला जिवंत सोडा. माझी परी लहान आहे. पण त्या हरामी लोकांची हौस पूर्ण झाल्यावर ते तिघे माझ्याकडे पाहून जोरजोरात हसू लागले आणि अचानक डॉक्टर राकेशने माझ्या डोक्यावर काहीतरी जोरात मारलं आणि मी आई घरात नाही याची जाणीव झालेली परी हमसून रडू लागली. बाबा पण घरी नाहीत आणि आई पण कुठे गेली माहीत नाही. तो बिचारा जीव फक्त रडू शकत होता. तिला रडताना पाहून साईटवर काम करणारे काही मजूर परीजवळ आले आणि त्यातील एक म्हातारी आजी परीला जवळ घेऊन तिला समजावू लागली. परीला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. तशी कमळी कुठे गेली म्हणून सगळ्यात चर्चा सुरू झाली. हळूहळू वेळ निघत होती. रात्र होत चालली होती. पण कमळीचा कुठेच पत्ता नव्हता आणि परी शांत होतच नव्हती. शेवटी त्या आजीने तिला आपल्या घरी नेले व कसेबसे जेवू घालून तिला झोपी घातली. कळायला लागल्यापासून कधीच आई आणि बाबाला न सोडलेली परीचे आई आणि बाबा आज अचानक गायब झालेले होते. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिला रात्री झोपेत तिला चांगलाच ताप भरला होता. आजी स्वतःच्या लेकरासारखी काळजी घेत परीच्या कपाळी पाण्याच्या पट्ट्या ठेवत तेव्हाचा अंगारा लावत रात्रभर जागी होती. सकाळ होताच आजी परीला सोबत घेऊन कामावर आली. परीचा ताप बिलकुल उतरला नव्हता. साईटवर आल्यावर आजी भोळारामला भेटली आणि कमळी परीला सोडून गेली आणि परीला ताप आला आहे त्यामुळे तिला दवाखान्यात नेण्यासाठी उसने पैसे मागू लागले. भोळारामला सगळे माहीत असून काहीच झालेले नाही अशा भावात तो वागू लागला. आणि परी तर माझ्या मुलीसारखी आहे. तिचा दवाखाना मी करणार. चल लगेच डॉक्टरकडे म्हणत भोळाराम परीला आणि आजीला घेऊन डॉक्टरकडे गेला आणि दवापाणी करून घेतला आणि लगेच सनीला जाऊन सांगितले. सनीने आता आपले काम झाले आहे, तू टेन्शन नको घेऊ असं म्हणून साईटवरचा एक गोरापान बिहारी कामगार किशनला बोलावून आणायचे सांगितले. किशन आल्यावर सनीने त्याच्या हातात काही पैसे दिले व तुला गावाकडे जायचे होते ना, तर आता तू जाऊन ये. लगेच निघ. भोळाराम तुला रेल्वे स्टेशनला सोडून देईल आणि मी परत बोलावेल तेव्हाच वापस यायचा. तुझा पगार दर महिन्याला मनी ऑर्डरने पाठवत जाईल. तू लगेच तयारी कर. तुला भोळाराम घेऊन जाईल. असं अचानक सुट्टी कशी दिली यात काही कारण न समजलेला किशन सनीच्या पायाला हात लावून आनंदाने निघून गेला.
सनी, काय करतोस हे? न कळालेला भोळाराम विचार करत होता. तेव्हा सनीने त्याला सांगितले की उद्या तो राम्या येईल, तेव्हा तो राडा करेल कमळी नाही दिसली तर. तेव्हा त्याला सांगायचं, कमळी या किशन बरोबर पळून गेली आहे. तिचं आणि किशनचं लफडं होतं. कुणाला संशय येऊ नये म्हणून किशनने 2 दिवस आधीच कमळीला शहरात लॉजवर नेऊन ठेवले होतं आणि आज तो पण गायब झाला. असं समजल्यावर त्या राम्याने तिचा शोध घेतला तरी हाती काहीच लागणार नाही आणि नंतर 2-4 दिवसात गप्प बसेल. फक्त तू त्या किशनला बिहारच्या रेल्वेमध्ये बसून मगच वापस ये. पुण्याहून संध्याकाळी मी घरी परत आल्यावर मला घराला कडी लावलेली दिसली. तेव्हा मी भोळारामकडे जाऊन कमळी आणि परी कुठे आहे याची विचारणा केली. तेव्हा भोळाराम जोरजोरात रडायचे नाटक करू लागला आणि कमळी परीला घरात एकटीच सोडून किशनसोबत पळून गेल्याचे सांगू लागला. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. व हे सगळं खोटं आहे. कमळी असं पळून जाणं शक्य नाही. परीला एकटं सोडणं शक्यच नाही असं म्हणत मी जोरजोरात रडू लागलो. माझ्या आणि भोळारामच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे सगळे कामगार लोक जमा झाले. तेवढ्यात परीला घेऊन आजी आल्या. परीला पाहून माझा ऊर अजूनच भरून आला. तिला आजीच्या कडेवरून जवळ घेत मी रडत रडत छातीशी लावलं. म्हातारी आजी मला आईच्या मायेनं समजावू लागली, शांत राहायला सांगू लागली. मला आणि परीला तिच्या घरी घेऊन गेली. आम्हाला जेवू घातलं. काल संध्याकाळपासून आईच्या मायेला पारखी झालेली परी माझ्या मांडीवर जेवता जेवता झोपी गेली. रात्री मी म्हाताऱ्या आजीसोबत अंगणात झोपलेल्या परीजवळ बसलो होतो. त्या निरागस लेकराकडे एकटक पाहत कमळी सोबत घातलेला एक न एक क्षण माझ्या डोळ्यासमोरून जात होता. लग्न झाल्यापासून ना कधी आमच्यात भांडण झालं, ना कधी आम्ही एकमेकांवर आरडाओरडा केला. पुण्यात आल्यावर सुरुवातीला रोजंदारीवर काम करायचो, तेव्हा कधी आमचं काम असायचं तर कधी नसायचं. तेव्हा पण कधी तिनं तक्रार केली नाही. जेव्हा माझ्या हातात सलग 8 दिवस काम नव्हतं, तेव्हा 2 दिवस घरात अन्नाचा कण नसताना आम्ही दोघं नुसतं पाणी पिऊन राहिलो, तेव्हा तिने त्या 2 दिवसात मला 1 मिनिट सुद्धा एकटं सोडलं नव्हतं. आणि आज सगळं सुरळीत होत असताना, पदरात एक गोड लेकरू असताना माझी कमळी आम्हाला सोडून कशी जाईल या विचारात आकाशाकडे एकटक बघत बसलो होतो. आजी आमच्याजवळ आली. परीच्या अंगावर पांघरून टाकत मला म्हणाली, पोरा आता तू पण झोप. म्हातारीचा आवाज ऐकून मला एकदम उमाळा फुटला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा म्हातारी माझ्याजवळ आली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला समजावू लागली, बाळा मला समजतंय तुझ्यावर काय बेतली आहे, पण मला माहीत आहे कमळी तशी पोर नाही. एकदम सरळ पोर आहे ती. तुझ्यावर या पोरीवर लई जीव ओवाळून टाकत होती ती, आणि तो असं कोणासंग पळून कशी जाईन. मला वाटतं यात काहीतरी काळाबेरा आहे. आई मला काही कळत नाही. मी इथं नसताना 2 दिवसात काय झालं आणि कमळी कुठं गेली, आणि ते पण परीला घरात एकटं सोडून. असं होऊ शकत नाही. आता कमळी बिना कसा राहू मी, आणि या पोरीला अशी बिना मायेची कशी वाढवू. पोर आता झोपली, पण सकाळी उठल्यावर तिला आई लागेलच, तेव्हा काय करू. अरे लेकरा असा धीर नग सोडूस. उद्या सकाळी आपण पोलिसात तक्रार देऊ. तू झोप आता. म्हातारी निघून गेली. रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाही लागला. सकाळ झाली. म्हातारीनं दिलेला चहा घेऊन मी तसाच एकटक बघत विचार करत बसलो. थोड्या वेळाने परी उठली. अपेक्षेप्रमाणे उठल्या उठल्या तिला तिच्या आईची आठवण आली आणि ती रडू लागली. म्हातारीनं तिला जवळ घेत तिच्याशी बोलू लागली आणि तिला चहा पाजला. थोड्या वेळाने परी शांत झाली आणि खेळू लागली. थोड्या वेळाने परीला कडेवर घेऊन मी आणि म्हातारी पोलिसात तक्रार करायला निघालो, तर रस्त्यात भोळाराम भेटला. पोलिसात तक्रार करायला जातो सांगितल्यावर त्याचा चेहरा एकदम बदलला आणि तक्रार करण्याआधी सनीला भेटायचा आग्रह करू लागला. मला काही समजेना की भोळाराम मला तक्रार करण्याआधी मी सनीला भेटून घ्यायला का सांगतोय. मी म्हातारीला घरी पाठवून भोळाराम सोबत सनीला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा भोळारामने मी कमळी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करायला निघालो होतो हे सांगताच सनीचे डोळे लाल झाले. तो माझ्यावर एकदम रागावून आला. अरे राम्या, कशाला उगाच नसत्या भानगडीत पडतोय. गेली तुझी कमळी तुला सोडून त्या पोरासोबत. आता गप घरी जा आणि पोरीला सांभाळ. एखादी दुसरी बाई पाहून लग्न करून घे. ए भोळाराम, याला याच्या घरी नेऊन सोड. मला काहीच कळना की सनी भोळाराम मला पोलिसात जाण्यापासून का थांबवत आहेत.
मी घरी आलो आणि परत विचारात गुंतलो. दिवसभर परी बाकीच्या पोरांसोबत आजीसोबत खेळत होती. संध्याकाळी परीला आईची आठवण झाली आणि ती रडायला लागली. त्यामुळे तिला ताप चढला म्हणून मी तिला रात्री 9:30 वाजता डॉक्टर राकेशच्या दवाखान्यात घेऊन गेलो. आम्हाला पाहताच डॉक्टर राकेश एकदम दचकला आणि माझ्याकडे बघून खोटं अवसान आणून बोलू लागला. तेवढ्यात तिथे भोळाराम पण आला. मला वाटतं तो आमच्यावर लक्ष ठेवून होता. डॉक्टरने परीला तपासली आणि त्याच्या जवळच्या गोळ्या दिल्या. परी माझ्या जवळच्या खुर्चीवर बसलेली होती. डॉक्टर राकेश, भोळाराम आणि मी आम्ही बोलू लागलो. आमचं बोलणं सुरू असताना परी दवाखान्यात इकडे तिकडे खेळू लागली आणि खेळता खेळता तिला डॉक्टर राकेशच्या बाजूच्या पेशंट तपासण्याच्या पलंगाजवळ काहीतरी दिसले म्हणून ती खाली बसून पाहू लागली. तेव्हा डॉक्टर राकेश आणि भोळारामच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. परीने, बाबा इकडे या, हे बघा काय आहे, असा आवाज देताच मी बाजूला सरकून बघू लागलो तर तिथं कमळीचं पायातलं एक पैजण पडलेलं होतं. आताच मागच्या महिन्यात मालकानं पगार वाढवला तेव्हा तिला मी हे चांदीचं पैजण घेऊन दिले होते. फक्त आईलाच पैजण आणले नाही म्हणून परी ते कितीतरी वेळ स्वतःजवळ ठेवून रागावून बसली होती. ते पैजण हातात घेताच मी डॉक्टर राकेशकडे बघू लागताच ते दोघं जोरजोरात हसू लागले आणि लगेच जाऊन भोळारामने दवाखान्याचा दरवाजा लावून घेतला. मी परीला माझ्याजवळ घट्ट पकडत त्यांना विचारू लागलो, कमळीचं पैजण इथं कसं आलं? काय केलं तुम्ही माझ्या कमळीसोबत? कुठं आहे ती? अरे राम्या, तुझी कमळी गेली देवा घरी आणि आता तू आणि तुझी ही पोर दोघं पण जा आता तिच्याजवळ. मी परीला माझ्या मागे लपवू लागलो. भोळाराम आणि डॉक्टर दोघं जोरजोरात हसू लागले. मी त्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न करू लागलो पण त्या दोघांच्या शक्तीपुढे मी अपुरा पडू लागलो. डॉक्टर राकेश त्याच्या जवळच्या नळीने माझा गळा आवळू लागला होता. परी धाय मोकलून रडत होती. भोळारामने माझ्या मागून परीला ओढून घेतलं. त्याच्या नजरेत परीबद्दलची वासना मला दिसू लागली होती. मी माझी पूर्ण ताकद लावून डॉक्टरच्या पोटात जोरात माझ्या हातांचा खुंबा मारला. त्यांच्या आघातानं डॉक्टर बाजूला पडला. ती संधी साधून मी भोळारामच्या डोक्यात खुर्ची घातली आणि तो बाजूला पडला. मी परीला उचलून पोटाशी घट्ट पकडून दरवाजाकडे पळू लागताच त्याने मागून माझ्या पाठीवर लाथ मारली. त्याच्यामुळे मी सरळ समोरच्या भिंतीवर जोरात आदळलो आणि माझ्या पोटाशी धरलेलं माझ्या त्या गोड बाळाचं डोकं भिंतीवर आदळून तिचं डोकं फुटून बाळाबाळा रक्त वाहू लागलं. परी, ए बाळा, डोळे उघड ना. ए बाळा, एकदा बघ ना आपल्या बाबाकडे. असं नको ना गं करू. मी वाचवतो तुला. तुला काहीही होऊ देणार नाही. बाबा मागे वळून मी भोळारामाचे पाय पकडले. मला जाऊ द्या. माझ्या परीला घेऊन मला जाऊ द्या. मी कोणाला काहीच सांगणार नाही. मला जाऊ द्या. बाजूला माझं काळीज निश्चित पडलं होतं. मी भोळारामला हात जोडून पाया पडून दयावया करू लागलो. माझं डोकं त्याच्या पायावर असतानाच त्यानं माझ्या जवळचा एक मोठा सुरा माझ्या पाठीत खुपसला. क्षणात माझ्या समोर कमळी आणि परीचा चेहरा आला. मी घसरत परीजवळ गेलो. या माझ्या हाताने मी तिचा गळा दाबू लागलो कारण त्या सैतानाच्या नजरेत परीबद्दल पण वासना होती. मी मेल्यानंतर त्याने नक्कीच परीचे लचके तोडले असते. क्षणात मी परीला माझ्या घट्ट कुशीत ओढून घेतलं आणि तुमचा सूड घेतल्याशिवाय आम्हाला मुक्ती मिळणार नाही म्हणत कमळीला डोळ्यासमोर आणत शेवटचा श्वास घेतला. आमचे दोघांचे जीव गेल्यानंतर भोळारामने सनीला झाल्या प्रकाराची माहिती दिली आणि पुढे काय करायचं याबद्दल विचारलं. तेव्हा सनी जोरजोरात हसू लागला. बरं झालं त्या राम्याला पण मारलं. आता कोणी आपल्याला काय झालं ते विचारणार राहिलं नाही. एक काम करा, त्या दोघांना त्या कमळीच्या शेजारीच खड्डा खणून गाडून टाका आणि सकाळी कामावरच्या सगळ्या लोकांना सांगा की राम्या त्याच्या पोरीला घेऊन गावाकडे निघून गेला. बराच वेळ नीरव शांतता पसरली होती. कोणालाही काहीही बोलायचं सुचत नव्हतं. अनुजा, राजेश, बाबा तन्मयकडे बघत होते. तिघांना त्याच्या चेहऱ्यात रामभाऊ, कमळी आणि परीचा चेहरा दिसत होता. काय बोलावं कुणालाही काही कळत नव्हते. अनुजा तर पूर्णपणे शॉकमध्ये होती. शेवटी बाबांनीच कोंडी फोडली. पुढचं मी सांगतो. रामभाऊ, तुम्हाला मोक्ष मिळाला नव्हता आणि तुमचा आत्मा सूड घ्यायला सुचला होता म्हणून तुम्ही त्या तिघांना त्रास द्यायला लागलात आणि त्यामुळे एक दिवस तो सनी खूप आजारी पडला. त्याच्या वडिलांनी पुणे मुंबईचे सगळे मोठे हॉस्पिटल पालथे घातले तरी काहीच आराम नव्हता. तेव्हा हळूच
बळारामने सनीच्या वडिलांना झालेल्या या प्रकाराबद्दल सविस्तर सांगितलं आणि तुमच्या आत्म्याच्या त्रासामुळे सनी असा आजारी राहत असेल असं स्पष्ट सांगितलं. त्यानंतर सनीच्या वडिलांनी एका बंगाली मांत्रिकाला बोलावून तुम्हाला एका बाटलीत बंद करून घेतला आणि तो ती बाटली घेऊन जाऊ लागला तेव्हा सनीचेच त्याला अडवून बाटली आपल्या हॉटेलच्या बाहेरच्या झाडाला टांगून ठेवण्याचं सांगितलं, कारण त्याला जाताना येताना तुमच्यावर केलेल्या अत्याचाराचा आनंद घ्यायचा होता. रामभाऊ, कमळी, परी, तुम्ही तिघांनी खूप सुचलं आहे आणि अजूनही सोचत आहात. पण आज एक नक्की सांगतो की कमळी, तू माझ्या लेकीसारखी आहेस आणि मी परी माझी नात आहे आणि तुमच्या तिघांवर झालेल्या या अत्याचाराला वाचा फोडू. त्या तिन्ही आरोपींना कायद्याच्या कठड्यात आम्ही त्यांना उभे करू, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल, कारण ठोस पुरावे जमा करावे लागतील. त्याशिवाय काहीही शक्य नाही. तुम्ही तिघे पण आता निरोप घ्या. तुमचे काम झाले. आता आमचे काम सुरू होईल. आम्ही उद्या हे हॉटेल सोडणार आहोत, पण आम्हाला येथे येण्याची गरज पडणारच आहे. त्यामुळे आम्ही येत राहू. तुम्ही निश्चिंत राहा. ईश्वर नक्कीच सगळं चांगलं करणार आहे. हे शब्द ऐकून रामभाऊ आणि कमळीचा आत्मा शांत झाला. बाबांना मनोमन हात जोडून परीसोबत ते परत झाडावरच्या बाटलीमध्ये निघून गेले. तिघांचेही आत्मे निघून गेल्याबरोबर तन्मय एकदम कोसळला. बाबांनी अनुजा आणि राजेशला सगळे क्लिअर असून तुम्ही बाहेर येऊ शकतात असा इशारा केला. तेव्हा अनुजा आणि राजेश बाहेर आले. बेशुद्ध अवस्थेतील तन्मयला पाहून अनुजा रडायला लागली. तेव्हा बाबांनी तिला शांत राहण्यास सांगितले. त्यांनी व राजेशने तन्मयला उचलून बेडवर टाकले. त्यांना पिशवीमधून सप्तशती पाठाचे तीर्थ काढून तन्मयच्या अंगावर शिंपडले व तो अर्ध्या तासात शुद्धीवर येईल, काळजी नसावी असे अनुजाला सांगितले. तसा तन्मय शुद्धीवर आल्यावर त्या चौघांनी हॉटेल सोडले आणि काही दिवसातच पुरावे मिळवून रामभाऊ, कमळी आणि परीला न्याय मिळवून दिला. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.